कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऐक ना माझं प्लीज. ओंक्या तू ह्यो विषय बंद कर. तू एकच कॅसेट वाजवायलास मगापासून. मग तू बंद कर ना ती कॅसेट. मी कशी बंद करू कॅसेट? तूच तो विषय लावून धरलायस मगाधरनं. तू ते विषय बंद कर, कॅसेट आपोआप बंद होईल. बोल ना एकदा वहिनींची, बोल आणि विषय संपव किंवा एक फोन कर. बिचारा कधीपासून वाट पाहत असेल तुझ्या फोनची. हां, किंवा तू काम करतोस का? त्यांना डायरेक्ट जाऊन भेट, खूप खुश होतील त्या. काय झालं आता? तू माझा मित्र आहेस का त्यांचा? तुझा मित्र आणि त्यांचा भाऊ. मग तुझ्या बहिणीला जाऊन सांग जा जे काही शानपण सांगायचं ते. मला सांगू नको. मला काम आहेत बाकी, आणि तुला बी काम आहेत. लक्षात असू द्या, कामाचं बघा जरा. आमच्या प्रेमाचा गुलकंद झाला तेवढा बास झाला. हां, ती मुंबईवरनं गुलकंदाची जी ऑर्डर आली त्याचं काय झालं? ते क्रेट मागवले होते गुलाबाची, त्याचं काय झालं? त्याचा रिपोर्ट नाही, काय नाही, बोंबा बोंब सगळी. 100 गुलाबाचे कॅरेट आलेत आणि आले आणि काय झालं? धुळखात पडले तसेच. त्याचं पुढं काय केलं का नाही केलं? हेच ना, तू पूर्णपणे ऐकूनच घेत नाहीस कधी. वहिनींबाबतीत पण हेच होतंय. ए तू कामाच्या मध्ये त्यांचा इशा आणत जाऊ नको रे बाबा. ते रिपोर्ट दे मला आधी. आणि ते गुलाबाचं काय झालं? आपल्या महिला कामगार लागल्यात कामाला, गुलाबाच्या पाकळ्या काढल्यात, धुतल्यात आणि आता सुकायला पण टाकल्यात. बरं केलं. हां, आणि तू कामाचं टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना, तू संसाराचं बघ. तू आहेस म्हणून टेन्शन आहे. मला बाकीची बी काम आहेत बाबा. मला सांग, तुला संसार महत्वाचा आहे का काम? संसाराचं काय मलाच पडलं काय? फक्त त्यासनी काहीच नाही. असं नाही तू अधिपती. ग बस रे. तू सारखं त्यांचं वकीलपत्र घेऊन माझ्याकडे येत जाऊ. आणि त्यासनी जर एवढं वाटत असतं माझ्याविषयी तर डायरेक्ट भेटायला आले असते मला. अरे अधिपती ऐक माझं. अरे हे मला माहितीच आहे. म्हणजे तुमचे संस्कार आहेत ना माझ्यावर. हो, पण जरा जरा कधीतरी आमचे संस्कार विसरतेस तू. हो ना? बरोबर बोलतेय ना मी? विसरतेस ना आमचे संस्कार? अगं आई, तू असं का म्हणतीयस? मी कधी विसरले ग तुमचे संस्कार? इरा, विसरली नसतीस ना तर अक्षराने घर सोडून चुकीचं पाऊल उचललं असं म्हणाली नसतीस. अगं, मी कुठे असं म्हटलं की ताईने घर सोडून चुकीचं पाऊल उचललंय म्हणून? म्हणजे मी फक्त एवढं सांगतेय की मी जर ताईच्या जागी असते तर मी काय केलं असतं हे सांगत होते. म्हणजे तू चुकीचंच पाऊल उचललं असतंस ना? म्हणजे आम्ही केलेले संस्कार तू विसरलीस हे सिद्ध झालं असतं, बरोबर? ए आई, अगं तू सारख्या काय माझ्या चुका काढत असतेस ग? चुका नाही काढत आहे ग इरा. काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे याची जाणीव करून देते मी तुला. मला नाही वाटत की मी काही चुकीचं बोलले ते. हो का? मग मला सांग, तू मगाशी म्हणालीस ना की भुवनेश्वरी मॅडम बरोबर वागतात. अगं आई, आता तो मगाचा विषय आता कुठे काढतेयस? अगं, मगाचा विषय काढत नाहीये, पण आपलं बोलणं झालं होतं ना. तू म्हणालीस ना की भुवनेश्वरी मॅडम बरोबर वागतात, बोलली होतीस ना? हो, म्हणजे मला तसं वाटतं. कसं वाटतं? म्हणजे कसं योग्य वाटतं तुला? म्हणजे त्यांचं काय वागणं योग्य वाटतं तुला ग? असं काही ठराविक नाहीये. मला वाटतं की त्या योग्य आहेत ते. इरा, वाटणं आणि जाणवणं याच्यामध्ये फरक आहे. एखादी गोष्ट आपल्याला वाटते म्हणजे ती शक्यता झाली, आणि शक्यता कधीच निश्चित नसते. आणि एखादी गोष्ट आपल्याला जाणवते म्हणजे ती निश्चित असते. म्हणून वाटण्यापेक्षा जाणवणं कधीही योग्य असतं. ए आई, तू ना असं शब्दात पकडू नकोस मला. म्हणजे मला खरंच भुवनेश्वरी मॅडम योग्य वाटतात. कारण तू बघ ना, त्यांनी एवढं मोठं साम्राज्य सांभाळलं. म्हणजे तू बघ ना, अधिपती जिजू लहान होते, चारुहास सरांचं आजारपण होतं, तरी सुद्धा एकट्या स्त्रीने सूर्यवंशी कारखान्याचं नाव अख्खं महाराष्ट्रभर पसरवलं ग. हे बघ, एवढी मोठी संपत्ती उभी करायला तेही एकट्या स्त्रीच्या जोरावर कसब आणि धाडस दोन्ही लागतं की नाही? नाही नाही, मान्य आहे मला. एकट्या स्त्रीने एवढं मोठं साम्राज्य उभं करणं ही कौतुकास्पदच गोष्ट आहे का? पण एक स्त्री म्हणून घरातली नाती जपणं देखील महत्वाचं नाहीये का इरा? अगं, असं का म्हणतेस तू? त्यांनी नाती जपलीच की. अधिपती जिजू त्यांचा सख्खा मुलगा नाही, तरी पण अगदी माया लावली. चारुहास सरांचं एवढं आजारपण काढलं त्यांनी एकट्याने.
दुर्गेश्वरी मॅडम आहेत, आजींची काळजी घेतात. अजून काय पाहिजे? बस? अजून अजून काय? अजून कुठलेच नाती नाही आहेत का इरा? नाही. आणि अक्षराचं काय ग? अक्षराबरोबर त्यांचं कुठलंच नातं नाहीये असं म्हणणं आहे का तुझं? इरा, बोल ना. का त्यांनी तुझ्या बहिणीला, आपल्या अक्षराला घराच्या बाहेर काढलं तरी तुला त्यांचं पटतं? त्यांचं सगळं बरोबर वाटतं? तुला काय एवढा त्यांचा पुळका इरा? काय ग आहे ना? अरे इरू, तू कधी आलीस? हे काय आत्ताच? आणि तुम्हा मायलेकींचा पुण्याविषयी विषय चाललेला होता. भुवनेश्वरी मॅडम. भडंग. भुवनेश्वरी मॅडम का बडंग? बाबा बाबा ऐक ना, भेट की वहिनी ना. अरे आता त्या समोर आल्या तर मी काय भेटणार नाही का ओंक्या? मला मिटवायचंच आहे हो भांड. म्हणताना तर गेलतो त्यांच्या घरला, कारण मला बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा आमचं नातं जास्त महत्वाचं आहे ओंक्या. तुला माहित नाही का? आणि ह्यांनी काय केलंय, जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आमची. हां, लय भारी केलं बाबा. मला तर विश्वासच बसत नाही माहिती आहे का? वाटत नव्हतं की या असं काहीतरी करतील. पण जाऊ दे, आता मला जे जे वाटते ते सगळं खोटंच ठरायला लागले. मला मस्त वाटलं होतं. त्यातनी जर एवढं पडलं असतं ना आमच्या नात्याचं, त्याने आम्हाला एक फोन केला असता, म्हणले असते की आपलं जे काय आहे ते आपसात मिटवून घेऊया भांडण, परत एकत्र राहूया म्हणले असत्या का नाही? हे केलं नाही. यांनी दिल्या कंप्लेन. हां, म्हणजे कंप्लेन द्यायला आणि पोलीस स्टेशनला जायला वेळ आहे यासनी. आम्हाला भेटायला वेळ नाही रे. हां, आम्ही कोण आहे का नाही? मला तर आता वाटायला लागले जे काही प्रेम आहे, जे काही भेटायची ओढ आहे ती आमच्याकडनंच आहे एकतर्फी फक्त. जे काही भेटायची ओढ आहे ती आमच्याकडनंच आहे एकतर्फी फक्त. एकतर्फी असतं ना तर त्या आल्या नसत्या. नाही झाल्या ना मग, भेटायची ओढच नाही तर ओढे म्हणून तर आल्यात. काय आल्या? हा, स्वप्नात येतात आमच्या न चुकता, तेवढं मात्र आहे. अरे स्वप्नात नाही, खरंच आल्यात तुझ्या मास्तरीणबाई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.